सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्याबाबत नौसेनेला एक पत्र लिहिलं होतं आणि शिवरायांच्या पुतळ्याला जॉईंट करण्यासाठी नटबोल्टचा वापर करण्यात आला। मात्र पाऊस आणि खारं वारं यामुळे हे नटबोल्ट गंज चढला आणि त्यामुळे शिल्पकाराला आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सांगावं असं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 ऑगस्ट 2024 मध्ये लिहिलेलं होतं। म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वी लिहिलं होतं आणि त्याच वेळी जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या पत्राची नौसेना आणि प्रशासनाने गंभीर दखल घेतली असती तर कदाचित ही दुर्घटना टळली असती अशी प्रतिक्रिया आता समोर येऊ लागलेली आहे। तर काय हे सगळं नेमकं घडलं होतं आपण एकदा पाहूया ग्राफिक्सद्वारे ही माहिती। तर बांधकाम विभागाने नौसेनेला हे पत्र लिहिलेलं होतं। जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार आपटे यांच्याकडून डागडुजी करण्यात आलेली होती। मात्र सद्यस्थितीमध्ये पुतळ्याचं जॉईंट करण्यासाठी आपण नटबोल्टचा वापर केला होता आणि त्या नटबोल्टला आता पावसामुळे आणि खारं वाऱ्यामुळे गंज चढलेला आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रूप दिसत आहे। तसंच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ ही वर्षभर सुरू असते। त्यामुळे ग्रामस्थ आणि राजकीय नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ कळवावं असं बांधकाम विभागाचं हे नौसेनेला पत्र आहे। त्यामुळे या पत्रावर सुद्धा नौसेनेनं काही केलं नाही असंच आता पुढे येते। त्यामुळे आज नौसेनेचे अधिकारी ज्यावेळी इथे पाहणी करायला येतील त्यावेळी अर्थातच या प्रश्नावर त्यांना विचारलं जाईल। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। ओम, खरं तर हा धक्कादायक माहिती पुढे येतेय पुतळा कोसळल्यासंदर्भात। सार्वजनिक बांधकाम विभागानं खरं तर पत्र देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही असं दिसतंय। काल जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवलं जात होतं। त्यानंतर कुठेतरी हे पत्र समोर आले। या पत्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने नेव्हीच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं 20 तारखेला की या सगळ्या संदर्भामध्ये जो काही निष्काळजीपणा आहे आणि महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था जी आहे त्याबद्दल काळजी घेण्यात यावी आणि सुरक्षा उपाययोजना ज्या आवश्यक उपाययोजना त्या करण्यात याव्यात। मात्र कुठलाही निर्णय त्या पत्रावरती झालेला नाही। त्यामुळे पुढची ही घटना घडली असं सध्या दिसतंय। त्यामुळे आता नेव्ही आणि संबंधित यंत्रणांनी जो काही दुर्लक्षपणा यामध्ये केलाय त्याबद्दल आता नेमकी काय कारवाई होते, कारण पुतळ्याची जबाबदारी सर्वस्वी नेव्ही अधिकाऱ्यांवर आणि विभागावरती होती अशा एक प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागानं म्हटलंय। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं काय घडतंय पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे, कारण जे काही पत्र आहे ते आता सर्वांना समोर आलंय। खरंय, धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी। आता काही वेळामध्ये नौदलाचे अधिकारी या ठिकाणी भेट देणार आहेत आणि अर्थातच हा पत्राचा मुद्दा उपस्थित केला जाईल तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला जाईल। यावर डागडुजी करणं हे गरजेचं होतं, उपाय करणं गरजेचं होतं। 7 दिवसांपूर्वी खरं तर हे पत्र लिहिलेलं होतं आणि 7 दिवसाच्या आतच ही कालची दुर्घटना घडली आहे।